आणि बातमी आहे मुंबईतनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी शस्त्रपूजन केलं आणि त्यानंतर सगळ्यांना दसऱ्याच्या शुभेच्छाही दिल्या। त्यानंतर मात्र त्यांचा लहानगण नातू जो आहे तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय, जो या ठिकाणी आला। त्याला कुठल्या बोटानं कुंकू लावायचं हे सुद्धा यावेळेला राज ठाकरे आजोबा या नात्यानं सांगतायत। आणि आजोबांना सोनं देताना त्यांचा नातू कियान हा सध्या आपल्याला इथे पाहायला मिळतोय। त्यानंतर नमस्कारही केलेला आहे लहान या कियान यांनी। आजोबा आजी अतिशय कौतुकानं पाहतायत नातवानं कशा पद्धतीनं सोनं दिलेलं आहे त्याची ही दृश्य आता समोर आलीत। तर आता वळणार आहोत अर्थातच या संपूर्ण बातम्यांचा आढावा आपण घेतोय, कारण आज दसराचा दिवस आहे आणि अशा या शुभ मुहूर्तावरती लहानगे मोठ्यांना सोनं देत असतात आणि अर्थातच सोनं म्हणजे आपट्याची पानं देऊन आपण हा दिवस साजरा करतो। सोनं घ्या सोन्यासारखे रहा अशा शुभेच्छाही आपण देत असतो। कियांना आजोबांना या अशा पद्धतीनं शुभेच्छाही दिलेल्या आहेत, त्यांच्या पाया देखील पडलाय आणि आजोबांना आधी कुंकूही लावलंय। कोणत्या बोटानं कुंकू लावायचं ते सुद्धा यावेळेला आजोबांनी सांगितलं। त्यानंतर लहान कियाननं त्याला जसं जमेल तसं हे आईच्या मदतीनं कुंकू लावलं। आजी आजोबा यावेळेला अगदी कौतुकानं त्याच्याकडे पाहत होते। त्यानंतर आजोबांच्या पाया पडायला सांगितलं, मात्र त्यावेळेला आजोबांनीच छोट्या लहानग्या कियानला जवळ घेतलं आणि ते उपस्थित सगळे पत्रकारही हा सगळा सोहळा पाहत होते। आजोबा नातवाचं नातं हे अर्थातच एक खास असतं, विशेष असतं, वेगळं असतं आणि त्यामुळेच आपण ही दृश्य बघतोय। शिवतीर्थ या त्यांच्या आता नवीन बांधलेल्या निवासस्थानी हे शस्त्रपूजन सुद्धा पार पडलेलं आहे। त्यांचे सुरक्षा रक्षक आणि इतर जे पोलीस कर्मचारी जे इथे उपस्थित असतात त्यांच्या शस्त्रास्त्रांचं पूजन केलेलं आहे। ही तीन दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत। एकीकडे शिवसैनिक दाखल झालेले होते शिवतीर्थावरती, जे खास करून मेळाव्यासाठी आलेले आहेत। या सगळ्यांना शर्मिला ठाकरे यांनी मिठाई दिली आणि आपट्याची पानं सुद्धा दिली, दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या। दुसरीकडे आजोबांना आणि नातू एकमेकांना अशा पद्धतीनं सोनं वाटप करत होते। सोनं घ्या आणि सोन्यासारखे रहा अशा या लहान या चिमुकल्या कियांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आजोबांना। कौतुकानं पाहणारे आजी आजोबा आणि दुसरीकडे हे शस्त्रपूजन पार पडलेलं आहे शिवतीर्थावरती। त्यामुळे आता येत्या काळामध्ये आगामी महापालिका निवडणुकांकडे खास करून लक्ष लागलेलं आहे ते राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे। आणि त्याआधी आपण बघतोय आजच्या दसऱ्याच्या निमित्तानं सगळे पत्रकार सुद्धा इथे जमलेले आहेत। राज ठाकरे हे पत्रकारांशी अनौपचारिकरित्या अनेकदा भेटतात, बोलतात, गप्पा मारत असतात आणि याच वेळेला हा एक घरगुती क्षण जो आहे तो सुद्धा कॅमेऱ्यात कैद करण्यात आलेला आहे। आपल्या NDTV मराठीवरती एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आपण बघतोय। आमच्या प्रतिनिधीने घेतलेली ही दृश्य ज्या माध्यमातून आपल्याला आजचा सण हा कशा पद्धतीनं साजरा केला जातो राजकीय नेत्यांकडनं तेही दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय।